खूप चांगलं. नाही व्यासपीठावर कोणी आलं तर मास पाटील असा व्यासपीठ हलतोय की जणू काय आयटम बॉम्ब लावले, हादरे बसले. नाही बाबा स्टेजकडे लक्ष द्या. आत्ताच एक घटना घडली, एक स्टेज खाली आलं तर पूर्ण. कोणत्या गावात आलं ते सांगणार नाही आहे, पण जरा लक्ष द्या बाबा. ना अजय पाटील आत्ता जर हाडं फ्रॅक्चर झाली तर मग जुळणार नाही आहेत. मग डॉक्टर सांगतात ही चिप टाकायला लागेल, तिथे चिप टाकायला लागेल. सुनील पाटील मग एकदा मोडला का गेला, संपला. माणूस बघा मरणाला घाबरत नाही, पण अंथरुणाला सुनील मात्र घाबरतो जास्ती. अंथरुणात गेला माणूस का मग यायला पाहुणी चालू होतात जास्ती. मग तो आणखीन त्याला काही ना काही ते बिमाऱ्या करतात. बरं करतच नाही आपले ग्राम. आपण पहिले जे बघायला येतात ना ते जास्त त्याला टेन्शन देतात. नाही तू आता बरा होणार नाहीस का, झालं. जाऊया मॅचच्या दिशेने. टॉस जिंकला आपण तर यावेळेला RD440 संघ ओली संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बॅटर आपण पाहू शकता यावेळेला सलामीची जोडी. गोलंदाजी मार्फत साईल आलाय तर बॅटिंगसाठी आपण पाहू शकता रुपेश उर्फ छोटू. या संघाची ओळख एक काळ गाजवला या खेळाडूने. डोंबिवलीत देखील प्रचंड दहशत होती या सुरेश संघाची देखील. नाही अलिमगड संघ कुठेही जाऊ नका बघा प्लीज. झरीमरी अलिमगड संघ सुजित आणि रुपेश उर्फ छोटू या नावाने देखील ते भरपूर परिचित आहेत. तर गोलंदाजी मार्फत पहिले षटक घेऊन तर साईल जोशी येतोय आमच्या समालोचक कक्षांकडून. ओ पहिला चेंडू सुरेख फटका. यावेळेला मिडल चेंडू आलाय लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक आहे चांगलं क्षेत्ररक्षण. जॉन्टी 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 सारखेच बघा ना वेगाने गेले, चित्याच्या वेगाने संघ नाही घेत मला वाटतं. क्या बात आहे. खातं उघडलं तर यावेळेला आपण पाहू शकता कैरा 11 जयदुर्गा आपण आता सुरेश संघाचं खातं उघडलं. स्ट्राईकला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला. IPL नंतर पहिली मॅच खेळतो आपण. क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता यावेळेला जयेश पाटील. या गावची ओळख आहे आणि चेंडू गेला मिडविकेट सीमारेषा पार. चौकार. मिडविकेटला क्षेत्ररक्षक आपण जयेश पाटील. नाही जयेश पाटील देखील एक जबरदस्त खेळाडू आपल्या समाजाचा. कित्येक वर्ष जो क्रिकेट खेळतोय, क्रिकेट खेळल्यानंतर मित्रांनो क्रिकेट जगलाय हा खेळाडू आणि आपल्या समाजाचं नाव मोठं झालंय. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू बॅकफुटला गेला. स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. चेंडू गेला डीप पॉइंट सीमारेषा पार. षटका. प्लेनचा चेंडू होता साहिलचा. बॅकफुटर गेला, बॉडीचा वेट ट्रान्सफर करा. स्क्वेअर कटचा लाजवाब फटका आपल्याला बघायला मिळतोय सुजितच्या मार्गमधून. सुजित पाटील. सर्व पाटील आहेत. क्या बात आहे. आपल्या ठाणे जिल्ह्यात एकमेव गाव एक संदप गाव आमच्या इथे. कोणीच गाव पाटील, सर्व पाटील आहेत. जवळ 150 ते 200 घर आहेत, सर्व पाटील. साहिल सुजित. हो चांगला चेंडू. सन्मान दिलाय बघा. यॉर्कलाईनचा चेंडू. तर हेच ते क्रिकेट आहे ना, चांगल्या खेळाडूचं हेच तर वैशिष्ट्य आहे. प्रथमे जेव्हा तुम्हाला चांगला चेंडू येतो ना तेव्हा तुम्हाला सन्मान देणं फार गरजेचं आहे. सन्मान द्याल तर खेळपट्टीवर टिकाल. सन्मान केला नाहीये तर तुम्हाला जागा सोडावी लागेल. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता साईल जोशी. वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक घेऊन आमच्या समाजाच्या कशांकडून राईट आर्म ओव्हर द मारा करतोय. हो चांगला चेंडू होता. यावेळेला कॉडबॅनचं अपील केलं जातंय. जणू काही गोलंदाजाचं रिएक्शन असं वाटलं की बॅटची हलकीशी कढा घेतली होती. एष्टी रक्षकाने चूक केली. कॅचेस विन द मॅचेस. काल हिटमायरचा झेल सोडला आणि त्याने अक्षरशः जिंबाच्या गोलंदाजाला लोळवले. काय बॅटिंग केली. वानखेड्यावर दुसऱ्या मधल्यावर षटकार मारणं खाऊ गोष्ट नाही आहे. विचारपूर्वक बॅटिंग केली, लाजवाब बॅटिंग केली. आता इथून पाहिजे सुजितचा झेल सोडलाय. सुजित आता कशा प्रकारे बॅटिंग करतोय. धावसंख्येत आपण त्यामुळे पाहू शकता यावेळेला 11 धावा. कैरा 11 सुरेश संघ प्रथम बॅटिंग. ओ एज आहे, झेलची शक्यता होती. काय घडलं मैदानावर बघा. थडब्यांचा क्षेत्ररक्षक थोडासा बीट झाला. 2 धावा झाल्या असत्या. मानस होतं, धाडस नव्हतं. रुपेशला धाव घ्यायची होती कारण एक धाव फार महत्वाची. कंपल्सरी चेसिंग आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या दाखल त्यामुळे पाहू शकता यावेळेला 12 धावा. कैरा 11 आपण तर दुर्गा माता सुरेश संघ एक चांगली सुरुवात केली. सुजितचं कौतुक करेल. खूप चांगली बॅटिंग केली त्याने आतापर्यंत. पाहिजे तर जयेश पाटील मास्टर माइंड खेळाडू या संघाचा.
SPL खेळून आल्यानंतर पहिल्यांदाच मला वाटतं कदाचित ही पहिली स्पर्धा खेळत असेल. तर केतन म्हात्रे, ऋतिक पाटील आमच्या विभागातील पहिली स्पर्धा खेळताना ते देखील दिसले. आता सिरीज मिळाली ऋतिकला देखील डायगरच्या मैदानावर. अप्रतिम क्रिकेटर, लढवय्या क्रिकेटर. जरी जयेश पाटील ओवली गावचा असेल पण आमच्या आगरी जमासाची शान आहे. आज आगरी खेळाडू मास पाटील कुठेच मागे नाही आहेत. ISPL मध्ये लाखांनी खेळत आहेत. टेनिस क्रिकेट बघा ना, आता लाखांनी खेळलं जातं, करोडोनी खेळलं जातं. पहिला एक चेंडू आणण्यासाठी 11 जण लागत होते, पण आता एक संघ आपण संघ मालक आपण तर एक संघाची प्रवेश फी भरतो, पण 11 खेळाडू जमत नाहीत. याला त्याला फोन करावं लागतं, गावाच्या ग्रुपवरती मेसेज टाकावं लागतं, बाबा उद्या मॅच आहे, तुला यायचंय. जॉन्टी बघा हळूहळू आपल्या जिथे क्षेत्ररक्षण करायचं तिथे चाललंय. विराज म्हात्रे आलाय. चांगली हाईट आहे गोलंदाजाला. पाहिजे हाईटचा किती फायदा घेतोय. सायकलला सुजितला एक जीवदान मिळालं. तो सुजित पाटील आता कशा प्रकारे इथून बॅटिंग करतोय. पॉवर प्ले संपलाय. पहिल्या P1 मध्ये धावाल्यात 12. बघा जयेश पाटील थोडंसं नाराज होत आहेत कारण त्यांना मध्ये क्षेत्ररक्षण लागलं गेलं नाहीये. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आता बोलावलं जातं. गोलंदाजी मार्कवर इथं आपण पाहू शकता विराज म्हात्रे. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक करतो. लेफ्ट आर्मर आहेत. हो चांगला चेंडू होता या वेळेला. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. बॅटच्या स्वरूपात एक धाव मिळते आपण पाहू शकता. सुजितला एक धाव मिळते. एक धाव संघाला धाव आपण पाहू शकता. सुरई संघाची धावसंख्या आपण पाहू शकता या वेळेला बिनबाद 13 अशी धावसंख्या. खैरा 11 जे दुर्गा आपण तर सुरई संघ बॅटिंग करतात. स्ट्रायकिंगला रुपेश पाटील उर्फ छोटू एक काळ गाजवला या खेळाडून. डोंबोलीत खूप चांगली बॅटिंग करतात. सुरई संघ असेल आपण तर बोरोडी असेल, हवे दिवा संघ असेल, अंजू संघ, ह्या खेळाडूंनी एक काळ गाजवला. डोंबोलीत येऊन एक दहशत निर्माण केली होती या संघाने. ओ चांगला चेंडू ऑन साईडला फक्त टर्न केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. शॉर्ट फायलेच्या क्षेत्ररक्षणाचं कौतुक करेल. 12वा खेळाडू थोडासा नाराज झाला होता. कदाचित तिथून चेंडू निघाला असता तर चौकार देखील गेला असता. धावसंख्या दाखल आपण पाहू शकता. 1 ने पुढे सरकते आपण. तर कायरा 11 संघ प्रथम बॅटिंग करतोय. सुरई संघ आज कायरा 11 नावाने हा खेळतोय. विराज गोलंदाजी मार्कवर लेफ्ट आर्मर आहे. चांगली गोलंदाजी करतोय विराज. लेफ्ट आर्म ओव्हर मारा करतो. स्ट्रायकला आपण पाहू शकता. यावेळेला सुजितला आपण पाहू शकता. डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून अपील तर केलं जातं. यावेळेला वन बाउन्सनी चेंडू गेलाय तर मी अपील करत नाही. चांगली गोलंदाजी करतोय. विराजचा कौतुक करेल. हाईट खूप चांगली आहे. त्या हाईटचा पुरेपूर फायदा घेतोय. अतिशय चांगली गोलंदाजी बघायला मिळते. विराजच्या मध्ये यंगस्टर आहे. 3 चेंडू फेकल्यात आतापर्यंत. 2च धावा दिल्यात. खूप चांगली गोलंदाजी आपण पाहू शकता. अचूकता, भेदकता, विविधता बघायला मिळते. विराज लेफ्ट हँड ओव्हर द मारत होता. शाकला सुजित. शॉर्ट आपल्यांचा चेंडू होता. हा देखील फ्रंट फुटर आले होते पंच वाईट चिखून करतात. हा चेंडू कदाचित बॅकफुटर गेले असते ना सुजित तर स्क्वेअर कट करता आला असता. डॉट चेंडू आपण इथे एकच धाव मिळते. वाईटच्या स्वरूपात धावसंख्या धाव फल करते आपण पाहू शकता. यावेळेला कैरा 11 चे दुर्गा माता आपण तर सुरई संघ प्रथम बॅटिंग करतोय. धावसंख्या धाव फल करते आपण पाहू शकता. यावेळेला 14 धावा ना. डीजे मास्टर थोडंसं व्यवस्थित 15 धावा. व्यवस्थित साऊंड सिस्टम सेटिंग करा कारण जास्ती हॅमिंग मारतोय माहिती. विराज हो चांगला चेंडू. यावेळेला अपील होतं. स्ट्रॉंग अपील झालंय. अपील करत राहिले ओलीचे खेळाडू. एक धाव लेग बायच्या स्वरूपात मिळते. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. यावेळेला 16 धावा. ओली गाव खेळतो आपण तर RD 440 या गावाची ओळख म्हणजे जयेश पाटील. कित्येक खेळाडू जन्माला देखील आले नसतील तेव्हापासून जयेश पाटील क्रिकेट खेळतोय. वाटतं जवळजवळ 24-25 वर्ष झाले असतील ते खेळत असेल क्रिकेट. काय जबरदस्त गोलंदाजी करतोय बघा ना आपण. पहिले तर विराज हो चांगला चेंडू होता. बॅकफुट जाऊन कट करायचा होता. यावेळेला चांगली गोलंदाजी बघायला मिळते. अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते यावेळेला विराजच्या माध्यमातून. खूप चांगली गोलंदाजी. मोठे फटके मारू देत नाहीये. चांगली गोलंदाजी करतो विराज. यंगस्टर बघा ना. का हाईट आहे बघा ना. हाईटचा पुरेपूर फायदा घेतला. कौतुक करेल मी तर म्हणजे फ्युचर आहे ओली गावचं. विराज जबरदस्त गोलंदाजी करतोय. अशा गोलंदाजाला मी तर म्हणेल ना खेळपट्टी पाहिजे ती मातीची. तिथे त्या गोलंदाजाची स्विंग गोलंदाजी देखील मला बघायला मिळेल या विराजची. विराज
पुण्याचा गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओव्हर द गंड मारा करतोय. हो चांगला चेंडू डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून खोदून काढलाय चेंडूला. लॉंग ऑफ सी मार्शावर ओव्हर पिच दिला आणि पाठवला चेंडूला सी मार्शावर. षटकार. जयेश पाटीलचं तर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं तर मी तर म्हणेल विराज म्हात्रे फ्युचर आहे. ओली गावचं धावसंख्या धावफलका त्यामुळे पाहू शकता 2 षटकाच्या समाप्तीनंतर कायरा 11 सुरई संघ बिनबाद 23. एक चांगली सुरुवात सुजित आणि आपण तर रुपेशच्या मध्ये जबरदस्त बॅटिंग करतोय. आपण तर रुपेश चांगली साथ देतो, सुजित चांगली बॅटिंग करतोय. कारण हेच तर क्रिकेट आहे ना, एक जण चांगला खेळतोय त्याला साथ देणं फार गरजेचं आहे. सिंगल डबल देखील आपण पाहू शकता क्रिकेटची लाईफ लाईन आहे. जर मुंबईची लाईफ लाईन ट्रेन आहे तर क्रिकेटची लाईफ लाईन सिंगल डबल आहे. मला वाटतं शाळकरी विद्यार्थी सुटले जातात ते देखील सामना पाहायला आल्या. 10वीचा पेपर देखील सुरू आहे, 10वी 12वीची. त्यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून शुभेच्छा देऊ. नाही हल्ली विद्यार्थ्यांना एवढं टेन्शन घेत नाहीयेत, घ्यायचं पण नाहीये टेन्शन. ना आपल्याला जन्म मिळाला आहे ह्याचा आनंद घ्या. काही विद्यार्थी कमी मार्क पडल्यानंतर बघा काय ते करतात, मग आधीच अभ्यास करा. अजय पाटील आलेत वैयक्तिक पहिलं संघाचा 30 साठी घेऊन येतोय. तसं काय धापा कधी काय राहिली ना तर जयदुर्ग सुरई संघ बॅटिंग करतात. रुपेश पाटील पाहायचं कशावर बॅटिंग करतो. रुपेश शांततेने बॅटिंग करतोय. आत्तापर्यंत रुपेशने धावा केल्या फक्त 3 सिंगल आल्यात. आत्ता पाहायचं इथून कशा प्रकारे बॅटिंग. 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. RD 440 हा संघ देखील एक चांगला संघ. जयेश पाटील संघा एक बॅटर या संघामध्ये आहे, म्हणजे त्यांची बॅटिंग आता आपण ताकद वाढली असणार आहे. अजय आले गोलंदाजी मार्ग. अजय पाटील एक वेगवान गोलंदाज आमच्या समाज कक्ष एनकडून. ऑन साईडला क्षेत्रक्षण शॉर्ट फाईन लेग स्कोअर लेग मिड विकेट लॉंग ऑन लेग क्षेत्रक्षण. ऑफ साईडला शॉर्ट टर्म अँड एक क्षेत्रक्षण पॉईंटला आपण पाहू शकता. डीप पॉईंटला आपण पाहू शकता एक क्षेत्रक्षण. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ लेग क्षेत्रक्षण अजय. हो चांगला चेंडू होता यावेळेला, पडल्यानंतर खाली राहिलाय. अपील केलं जातं यावेळेला. पायचीच पंच लेग बायची खूण करतायत. पुणेशला आपण पाहू शकता चांगले पंचगिरी केली होते. आम्ही नेहमी म्हणतो ना क्रिकेटमध्ये पंच कुणाला नेमायचं, ज्याने क्रिकेट खेळलाय ज्यांना क्रिकेटचा अंदाज आहे अशाच व्यक्ती तुम्ही पंचमन नियुक्ती करू शकता. धावसंख्या 1 वाढते. एक बच्या स्वरूपात धावसंख्या धावफलकाधी कायरा 11 सुरई संघ प्रथम बॅटिंग करतोय. बिनबाद धावसंख्या धावफलकाधी आपण पाहू शकता 24 धावा. चांगली भागीदारी. आता इथून पाहायचं सुजित कशाप्रकारे बॅटिंग. चांगली बॅटिंग केली सुजितने. आतापर्यंत 2 षटकार आले, त्याच्या बॅटमध्ये 1 चौकार आलाय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्रक्षण डीप मध्ये पाठवलं होतं. शॉर्ट कव्हर रिजन मध्ये एक क्षेत्रक्षण तैनात केलंय अजय पाटील. हो उंच गेलाय, लांब गेलाय आणि जाता जाता मिळून देतो यावेळेला सुजितला साधावा. आणि आपण बघितले तर सुरई संघाला साधावा. षटकार. जबरदस्त बॅटिंग करतो मैदानात. काय आत्मविश्वासाने बॅटिंग करतो बघा ना सुजित पाटील. आत्मविश्वास तुमचा यशाचा गुरु आहे. एक मिनिट. नाही खरं खरं सर्वांनी देशाचा जो आपण जर राष्ट्रगीत त्याचा सन्मान करा. अजय पाटील तुम्ही जर रायगडमध्ये जर गेलात ना तर मी घटना सांगतो तुम्हाला. ज्यावेळी आदान चालू होतं तुम्हाला कंपल्सरी माईक बंदच करायला होतात. आम्ही पहिल्यांदा गेलो, आम्ही हरबडलो का माईक बंद करायला. नंतर सांगितलं झहीर पटेलने की तुम्ही आदान चालू आहे माईक बंद करा. ओ उंच गेलाय, लांब गेलाय, खूप लांब खूप उंच. मिड विकेट सीमारच्या पार. षटकार.
3 चेंडू 3 षटकाराला आहे. सुजितची बॅटिंग आवडली, एकदा टाळ्या झाल्या पाहिजे त्याच्यासाठी. जबरदस्त बॅटिंग. नाही मगाशी रुपेश पाटील आमच्याशी भरपूर बातचीत केली की बाळू पाटील आता यंगस्टर आहेत ना, एक षटकार मारला का स्टेटसला ठेवतात. पण आता बघा सुजित जबरदस्त. तर संघ पुरस्कर्ते कल्पेश पाटील यांच्याकडून कॅश प्राइज मिळणार आहे किती, 1000. क्या बात आहे. जबरदस्त बॅटिंग केली. अजयवरती हल्ला चढवला जातोय. शॉर्ट ऑफलाईनचा चेंडू बॅकफुट गेलाय, कट केला यावेळेला. पॉईंटच्या डोक्यावरनं चेंडूला काढलाय. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबणार नाही. चेंडू सीमारच्या पार, धनधणीत चौकार. अजय पाटील जर अशा धावा आल्या तर जयेश पाटील टेन्शनमध्ये येईल, कारण त्याला माहिती नंतर धावा करायच्या आहेत. सुरुवात काय केली होती जबरदस्त. मी कौतुक करेल विराटचं, काय गोलंदाजी केली. याच बॅटरला संघर्ष करावा लागला, मग तोच बॅटर आता अजयवरती हल्ला चढवतो. हेच तर क्रिकेट आहे ना, प्रत्युत्तर दिलं जातं. डाव पे डाव किया जाता. जबरदस्त बॅटिंग, टीट फॉर टीट आक्रमण केलं. तर दुसऱ्या षटकात धावा आल्याने पण आता सुजितने मनाशी निश्चय केला की आता धावा करायच्या. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. मास पाटील आम्हाला सांगतायत 40 धावांची भागीदारी. अजय, ओ चांगला चेंडू होता, अवे फ्रॉम द बॉडी खेळायचा होता. यावेळेला बॅकफुट जाऊन हा चेंडू कट करता आला असता, कदाचित चौकार बघायला मिळाला. बऱ्याच वेळानंतर डॉट चेंडू जात आहे. डॉट चेंडू गेल्यानंतर तुमचा आत्मविश्वास वाढतो. गोलंदाजाचा वापसी करतो का पाहायचं अजय पाटील. पुणे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. यावेळेला अजय पाटील नाही धावा आल्या त्याच्या अगेन्स्ट, त्यामुळे थोडासा दबाव असणार. मी तर म्हणेल दबावात खाली क्रिकेट खेळू नका, दबाव झुगारून खेळा क्रिकेट. काय हरकत नाही, मारल्या तर आपण विकेट देखील त्याचा घेऊ शकतो. अजय पाटील तो सुजित पाटील. हो चांगला चेंडू, हा देखील ओरपिच होता, पडल्यानंतर खाली राहिलाय. विकेट मिळतो का पाहायचा इथे, काय घडलं, अजून एक्स्ट्रा धाव मिळते का पाहायचा. आता नाही लागलंय का बघा. नाही बघा, कौतुक करेल मी सुजितचं स्पोर्ट्समॅनशिपचं. तर बघा लगेच एक धाव इथे कंप्लीट केली जाते बाईच्या स्वरूपात आणि 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावपल करते संदीप पाटील. सुरेचे संदीप पाटील या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. सुरेचे खेळाडू लेट येत आहेत का. 1 मिनिट, व्हाईटला रिव्ह्यू का अजय पाटील. आहे आहे घेतलाय का, कोणी घेतलाय, बॅटरने घेतलाय का. येस, एकच रिव्ह्यू काय, तो जर गमावला तर मिळणार नाही. 15 सेकंदात घ्या. नाही मला वाटतं मान्यवर आले का, नाही खेळाडू आलेत म्हणजे लेट आलेत. असतंय लेट आले पण थेट जातात का मैदानात पाहायचं आहे. वॉर्मअप करतायत. नाही मगाशी आमच्याशी भरपूर आपण रुपेशनी बातचीत केली की बाळू पाटील आता यंगस्टरांना आम्ही शिकवतोय. एक काळ आम्ही गाजवला कल्याण डोंबिवलीत येऊन, पण आता यंगस्टरांना सांगावं लागतं. एक चौकार मारला का स्टेटसला लगेच स्टोरी फेसबुक इंस्टावरती ठेवतात, असं नका करू. सिनियर खेळाडूंचा फेअर डिलिव्हरी, सिनियर खेळाडूंचा सन्मान करा. अजय पाटील तुम्हाला जर पुढे जायचं असेल ना, तर बघा केतन किती मोठा झाला, IPL खेळतो पण जीतचं कधीच जीतला प्रत्युत्तर करत नाही. कारण त्यांनी सांगितलं मला त्यांनी घडवलंय. 2012 मध्ये स्वर्गीय रतन बॉस स्मृतिचषकमध्ये आपण आता केतन मात्रे पाणी घेऊन जायच्या भूमिकेत होता, पण आता IPL खेळला. 39 बाईक, 6 4 व्हीलर. हे क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेट जर तुम्ही बघितलं तर नाही तरी तुम्ही चांगलं क्रिकेट खेळू शकता. फक्त मॅच झाल्यानंतर मैदानाच्या बाहेर नका, मैदानाच्या बाहेरनं जा, बघायचं की खेळाडू विपक्ष संघाचे खेळाडू कशा प्रकारे खेळतात, बॅटिंग कशा प्रकारे करतात, कसे गोलंदाजी त्यांना आपल्याबरोबर मॅच लागल्यानंतर अजय पाटील खेळायचं. आज अजय पाटील देखील बघा आमच्या डोंबिवलीत सातत्याने क्रिकेट खेळतो, खूप चांगलं क्रिकेट खेळतो. अजय पाटीलचं देखील खूप नाव मोठं झालं आहे आणि प्रत्येक खेळाडू अजय मला वाटतं तुम्हाला मान सन्मान देतच असतो, कारण माणुसकी जपणं फार गरजेचं आहे. क्रिकेट खेळल्यानंतर तुम्हाला ॲटिट्यूड नाही येतं कामा मित्रांनो. क्रिकेट असा गेम आहे ना अजय पाटील, तुम्हाला कधी हसवेल कधी रडवेल सांगू शकता नाही. सुनील म्हात्रे, तुम्हाला हा क्रिकेट खेळ असा आहे ना, झाडावर चढवेल आणि त्याच झाडावर तुम्हाला खाली पाडेल. विनाद कांबळेचं बघा ना उदाहरण. जयेश पाटील देखील जबरदस्त आपल्या आगरी समाजाची शान आहेत. मी तर म्हणले खेळाडू नाही त्यांना बघा अजयने सांगितलं, मला देखील त्यांनी खेळवलं आणि ज्यांनी आपल्याला सहकार्य केलं ना मित्रांनो. दुःखात बघा प्रत्येकजण येत नाही धावत, पण सुखात येतात. म्हणजे दुःखात येतात ना ते खरे मित्र तुमचे. जवळ मॅचच्या दिशेने पुण्याचा गोलंदाजी मार्कवर विराज म्हात्रे आलाय दुसऱ्या स्पेलमध्ये. सायकला सुजित, फुल टॉस ऑन साइडला, स्क्वेअर ऑफ द विकेट, टर्न केलाय. चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून सीमारच्या पार, षटकार. काय लावलं, वाट लावली आता.
नाही धन्यवाद, त्यांना मला चेंडू आणून दिले त्याला धन्यवाद देऊ. नाही मगाशी पण दिलाय, पण बाबा सावलीत उभा राहा का. गरमीमुळे काही होऊ शकतं, हल्ली माणसाला चक्कर जास्त येते. गरमी शरीरातील पाणी कमी होता कामा नये. अजय पाटील मला वाटतं जर थंड पेय असेल तर त्यांना पाठवून द्या नक्कीच. 15 चेंडू 40 धावांची खेळी करतो. तर सुजितची बॅटिंग आउट एकदा टाळ्या झाल्या पाहिजे त्याच्यासाठी. जबरदस्त बॅटिंग, लाजवाब बॅटिंग करतो. आता त्याने ठरवलं की प्रत्येक गोलंदाजा हल्ला चढवायचा, प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करायचं. विराज लेफ्ट हँड ओव्हर द कडे मारा करतोय. हो चांगला चेंडू, जेलची शक्यता आहे. काय घडलं मैदानावर बघा, क्षेत्ररक्षक थांबले नाही. आधी जर थांबले अजय गेले असते तर चेंडू मिळाला असता. कधीचे चेंडूची तुम्ही वाट पाहिली ना तर तुमचा चेंडू वाट लावेल. आणि तेच झालंय मैदानावर. प्रेशर क्रिकेट बघायला मिळतंय अजयच्या माध्यमातून. मी तर म्हणेल प्रेशर घेऊ नका. धावसं काय धावफल करते आपण पाहू शकता. यावेळेला काय रे 11 सुरई संघ प्रथम बॅटिंग करतोय. धावा झाल्या धावफल करते आपण पाहू शकता. 51 धावांची भागीदारी. जर 2 बॅटरांची भागीदारी आवडल्यास टाळ्या होऊन जाते. जरा काय बॅटिंग करतोय बघा ना. सुजित नावाचं वादळ आलंय. ते शांत होण्याचं आपण तर शांत काय होत नाहीये. जबरदस्त बॅटिंग करतोय. शांत होण्याचं नावच घेत नाही. जबरदस्त बॅटिंग करतोय. त्या विराजने चांगले गोलंदाजी केली, त्याच्यावर ते हल्ला करतोय विराज. ओ बॅकफुटर जाऊन कट करायचा होता यावेळेला. आधी फ्रंट फुटर आले, मग बॅकफुटर गेले. डॉट चेंडूची समाप्ती होते. गोलंदाजी चांगली केली जाते. विराजला सहक आपण आता इतर खेळाडूंची साथ लाभणं फार गरजेचं आहे. क्रिकेट खेळच असा आहे ना, 11 खेळाडूंनी मिळून खेळले तर तुमचा गेम बनवू शकतोय. अन्यथा एक जण बॅटिंग करतोय आणि 10 खेळाडू त्याला मात्र साथ देत नाही. हे चांगलं नाही आहे. मग क्रिकेट चांगलं होणार नाही आहे. धावा दिल्या धाफल करते 51. विराज मात्र लेफ्ट हँड ओव्हर द कडे मारा करतो. स्ट्राईकला आपण पाहू शकतो सुजित. फुल टॉस होता यावेळेला. ऑल साईडला टर्न केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर रिजनमध्ये चेंडू चाललाय. जोपर्यंत चेंडू फीड करतोय इथे मात्र एकच चांगलं क्षेत्ररक्षण बघायला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण साहिल आहे. बॅटर बाद. रुपेश बाद झालाय. विकेट सॅक्रिफाईड केलेत. नवीन बॅटर कोण आलेत पाहिजे. केतन आलेत बघा. केतनची हाईट देखील बघा ना किती जबरदस्त आहे. रुपेशनी चांगली भूमिका निभावली आहे. प्रत्येक वेळेस स्ट्राईक देता. जरी त्याने धावा कमी केल्या असतात, 3च केले असतील, पण त्याने चांगलं क्रिकेट खेळलं. मी तर म्हणे थांबला मैदानावर. त्यामुळे सुजितने आक्रमण बॅटिंग केली. 51 धाव आपण तर पाहू शकता. यावेळेला 51 धावाची भागीदारी तुटली. आता धावा दिल्या धावफल करता आपण पाहू शकतो 52. तर एक धाव आपण ऍड करू शकतो त्यात. चांगली गोलंदाजी करतोय विराज. अप्रतिम गोलंदाजी केली. मग आता चेंडूचा अडवला असता कदाचित. अजयने थोडीशी चुकी केली. काही हरकत नाही. होतात अशा कधी कधी घटना घडतात, पण त्या चुका बाजूला सारून आपल्याला चांगलं क्रिकेट खेळायचं आहे. स्ट्रायकरला आपण पाहू शकतो सुजित. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू तर हा देखील वेग प्रचंड होता. वेगाने इम्प्रेस करतोय. डॉट चेंडूची समाप्ती दे. चांगली गोलंदाजी बघायला मिळते विराजच्या माध्यमातून. षटकार आल्यानंतर विराजने बघा काय कमबॅक केलंय. अप्रतिम गोलंदाजी केली जाते. नाही षटकार मारला म्हणून काय झालं, लगेच तुमचा स्पेल संपला नाहीये, पण तुम्ही वापसी करू शकता आणि विराजचं कौतुक करेल. जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते. विराज लेफ्ट हँड ओव्हर द कडे मारा करतो. स्ट्रायकला सुजितला आपण पाहू शकता. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू पूल केला. घेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षकाने काय केलं, अंदाज चुकलं. यावेळेला चेंडू गेलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून. सीमार शपार षटकार. सुजितच्या बघा 51 धावा झाल्या. जर बॅट दाखवायची सुजित टाळ होते त्याच्यासाठी. काय जबरदस्त बॅटिंग केली. नाही हे सिनियर खेळाडूचं काम असतं बघा. नाही आता मी तर म्हणे रुपेश जे ज्युनियर खेळ आहेत ना त्यांनी पाहायला पाहिजे. नाही आता ज्युनियर खेळाडू असतं तर मला वाटतं 2-3 वेळा अशी बॅट फिरवली असती, पण नाही सिनियर खेळाडूंना माहिती आहे ना क्रिकेट आहे, त्याच्यामध्ये संयम बाळगणं फार गरजेचं आहे मित्रांनो. काय जबरदस्त बॅटिंग केली बघा ना. सुजित नावाचं वादळ आलंय आणि तो वादळ मात्र शांत होण्याचं नाव घेत नाहीये. बिना प्रॅक्टिसने मग प्रॅक्टिस केलं किती बॅटिंग चांगली होईल. नाही हेच तर असतं ना सिनियर खेळाडू ना. मास पाटील कधीच आपला बघितला आपला दर्जा जो असतो ना, म्हणजे आपण म्हणतो ना फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट. क्लास दाखवलाय आपला. जरी मी प्रॅक्टिस करत नाही पण माझा क्लास आहे तो मी दाखवणार आहे. दर्जा दाखवलाय. काय जबरदस्त बॅटिंग केली बघा ना. दवसके धावफल कधी आपण पाहू शकता. काय राहील 11 सुरई संघ प्रथम बॅटिंग करतोय. 4 षटकाचा खेळ संपलाय. धावा दिलाय धावफल कधी मास पाटील आम्हाला माहिती आहेत. 58 केतनला पडशे जॉन्टी आलेत. ऑन साईडला आपण तर पूल केला. डाऊन दी ग्राउंड मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहे यावेळेला जयेश पाटील आहेत तिथे.
काय घडलं मैदानावर बघा आता. एक्स्ट्रा जिथे एक होती तिथे दोन आल्या, दोनचं रूपांतर चौकार मध्ये झालंय. म्हणजे आता धावा किती मिळतील पाहायचंय. 5. पुनेश पाटील बरोबर, योग्य डिसिजन आहे. 5च धावा मिळणार आहेत. काय घडतंय मैदानावर बघा ना. RD 444-0 ओली संघ थोडासा दबावाखाली वावरताना दिसतोय. आम्ही सातत्याने सांगतो दबाव घेऊ नका मैदानात. आता जयेश पाटील चुकी, जयेश पाटील चांगली फेकी केली होती, बॅकिंग नाहीये, मिसफील्ड झाली. मग एकदा पूर्ण झाले, एकदा पूर्ण झाले. तसं नसते. बघा अजय पाटील किती धावा आहेत. 5 आहेत कसा आहेत जरा सांगा आम्हाला. सर पुनेश पाटील जरा आम्हाला निर्णय कळवा किती आहेत. 5 आहेत कसा आहेत. थांबा 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 जरा 1 मिनिट थांबा. खेळाडून कक्षातून कोणी बोलू नका. पंच बातचीत करतायत. योग्य डिसिजन येईल रुपेश, काय हरकत नाहीये. नाही दोन्ही संघ आमचेच आहेत. नाही थांबा, आम्हाला पुनेश पाटील निर्णय देतीलच. 5च आहेत, योग्य डिसिजन आहेत. नाही कोणत्याच संघावर अन्याय होणार नाहीये. दोन्ही संघ आपलेच आहेत. धाव संख्या धावफल करते आपण पाहू शकता. यावेळेला तब्बल धावा झाल्या आहेत 63. नाही कोणी क्रिकेटमध्ये आता क्रिकेट चांगलं झालं अजय पाटील, कोणी वादावत करत नाही. ओ चांगला चेंडू होता यावेळेला. डिस्टमर हा चेंडू होता डाऊन दी ग्राउंड. वाडी श्लोकाला चेंडू चाललाय. एक धाव कंप्लीट केली. 2 होत आहेत का पाहायचंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सुजितचं कौतुक कर, काय वेगाने धावतात बघा ना. धाव संख्या धावफल करते आपण पाहू शकता. काय रे 11 सुरई संघ प्रथम बॅटिंग करतोय. धावा दिला धावफल करते आपण पाहू शकता. यावेळेला तब्बल 65 धावा. धावांचा डोंगर उभा केलाय. पण विपक्ष संघाकडे ते विसरता कामा नये. जयेश पाटील सारखा आपण तर एक जबरदस्त कोयनूरचा हिरा ओलेगावचा, तो कधी काही करू शकतो. तो थांबला तर धावा एकटा करू शकतो. इतकी ताकद, इतकी गुणवत्ता या खेळाडूकडे. टायगर अभि जिंदा आहे. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू पुल केला, उंच गेला, पोझिशन मध्ये आले, पाठवून दिले मिड विकेट सीमाच्या बाहेर. षटकार. धाव संख्या धावफल करते आपण पाहू शकता. यावेळेला काय राहील 11 सुरई संघ 71 धावा. केतनच्या बाडामधून बघा जबरदस्त बॅटिंग केले. आतापर्यंत त्यांनी धावा कुठल्या 3 चेंडूमध्ये तब्बल 13 धावा कुठल्या. जबरदस्त बॅटिंग. धन्यवाद देऊ आपण सर्व खेळाडूंना. नाही जे अजय पाटील काही खेळाडू असत नाही, त्यांना प्रेक्षकांनी मोठं केलंय. त्यांचा तर खेळ चांगला आहे पण प्रेक्षकांनी त्यांना खऱ्या अर्थाने मी तर म्हणेल मोठं केलंय. हा प्रेक्षक वर्ग असा आहे ना, तुम्हाला झाडावर चढवेल, झाडावरनं खाली देखील पाडेल. जॉन्टी पुन्हा एकदा पूल केलाय. फ्लॅट सपाट पॅरल स्ट्रोक 1 बाउंड. चेंडू चाललाय वाईड इश लॉंग ऑन लॉंग पार. चौकार. पण पाहू शकता यावेळेला तब्बल 75 धावा. जॉन्टी जोशी गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओव्हर द कडे मारा करतो. केतन फुल टॉस लॉफ केला. यावेळेला झेलची शक्यता आहे. गुड कॅच. बॅटर बाद. तनिषने खूप चांगला झेल घेतलाय. हा देखील फ्लॅट होता फटका. येस डीजे. निशांत आलेत. चेंडू बाकी आम्हाला मास पाटील सांगतायत फक्त आणि फक्त आपण आता 1 या षटकात देखील धावा आल्या आहेत. 51 धावांवरती बॅटिंग करतोय सुजित पाटील. जर बॅटिंग आवडली एकदा टाळ्या झाल्या पाहिजे त्याच्यावर. जबरदस्त बॅटिंग. काय बॅटिंग गेली. प्रत्येक फटक्यामध्ये आत्मविश्वास बघायला मिळाला. प्रत्येक फटक्यामध्ये विविधता बघायला मिळाली. अंतिम चेंडू बॅटरला पण निशांत आलाय. निशांत ओ फटका खेचला. यावेळेला आडव्या बॅटने पाठवून दिलाय. वाईड इश लॉंग ऑन सी मार्च्या बार. षटकार.
भलं मोठं लक्ष आहे. जयेश पाटीलला चांगली बॅटिंग करावली, त्याच्याकडे ताकद, त्याच्याकडे गुणवत्ता आहे. तो थांबला, त्याला साथ मिळाली तर तो नक्कीच मॅचमध्ये वापसी करू शकतो, आपल्या संघाला मॅच जिंकू दे. पण जर बॅटिंग आवडली तर सुजित एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. डगआउटमध्ये जोपर्यंत सुजित येत नाही पण टाळ्या झाल्या पाहिजे. जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग, लाजवाब बॅटिंग केली आहे. नाही, मला वाटतं रुपेश तुमच्याकडे खेळाडू नसतील, पण आता सुजितची बॅटिंग बघून भरपूर खेळाडू आले असतील तुमचे आता. चला नेक्स्ट मॅच. चौथा हिरवा आपण तर मानकोली पक्ष, आपण तर खारबाव आपल्याला संघ इनेक्शन मध्ये, अर्णव खारबाव संघ आपल्याला इनेक्शन मध्ये बघायला मिळेल. पहिल्या फेरीतील तिसरी मॅच असणारे. धावा त्याला धाफल करते 81-82 धावांचं लक्ष इथून पाहायचं आपण बघितले तर RD440 ओवली संघ इथून मात्र सामना जिंकतोय की नाही हे जाणण्यासाठी जाऊया आपण तर दुसरा तरी आमचे साथी समालोचक प्रथमेश ठाकूर यांच्याकडे. मी कौतुक करेल बघा, जयेश पाटील जाऊन लगेच सुजितची हस्तो आंदोलन करतात. हेच तर खरं क्रिकेट आहे ना. चांगला खेळलाय त्याला नेहमी शाबासकी द्या, चुका केल्यात त्याला सुधारायला लावा. आणि मी तर म्हणेल मॅच धावा झाल्या कुठनं वेगाने सुरू. जे अजय पाटील जिथे जेलवर गेले नाही तिथून मात्र धावा यायला सुरुवात झाली. येस डीजे. क्रिकेट 82 धावांचं आहे. तर कायरा 11 जयदुर्गा क्रिकेट संघ सुरई या संघाचा 12th मॅन प्रॉपर रेस्किट मध्ये नाही. आता अनुषंगाने त्यांना 2 धावांची पेनल्टी असणार आहे. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर RD440 गावदेवी क्रिकेट संघ ओळीच्या खात्यामध्ये त्या धावा आपण ऍड करणार आहोत. वेळ बघा मित्रांनो, फिल्डिंग त्वरित लावा प्लीज. टीम सुरई थोडं कॉपरेट करा, कारण आज आठ टीम इन ऍक्शन मध्ये तुम्ही पाहत आहात आणि त्यामुळे मॅचेस देखील आम्हाला सगळ्या कंप्लीट करायच्या आहेत. पेंडिंग मॅच कोणती राहता कामा नये. ज्येष्ठ समालोचक भाऊ पाटील सरांना तुम्ही ऐकत आहात. मला वाटतं मागील 20 ते 22 वर्ष झाले ते समालोचन करतात. 2003 पासून समालोचन करताना आपण त्यांना पाहतोय, ऐकतोय. जयेश पाटील आणि जॉन टी जोशी ओपनिंग सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. सुरुवातीला कल्याण डोंबिवली क्रिकेटमध्ये भाऊ पाटील सर ज्येष्ठ समालोचक, त्यानंतर भाऊ सर मला वाटते, त्यानंतर नितीन काळन सर आले, मग जगदीश पाटील सरांना आपण पाहिलं, मग विनोद पाटील सरांना तुम्ही पाहतात.
आणि आता मात्र भरपूर सारे समालोचक कल्याण डोंबिवलीमध्ये देखील तुम्ही पाहतात, भिवंडीमध्ये पाहतात. तेव्हा क्रिकेटला एवढं ग्लॅमर नव्हतं. धावसंख्या झाल्या तर 282चा मोठा टार्गेट आहे. ऑन साइडला फटका चांगला आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे लॉंग लेग, सीमारेषेच्या बाहेर चौकार. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. डान्सिंग डाऊन दी ट्रॅक सरसावत असताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, पण तत्पूर्वी मात्र आपण पाहिलं तर कोणती धाव मिळत नाहीये. पहिल्या बॉलवरती आली दुहेरी धाव, त्यानंतर आला चौकार आणि सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतो तो येणारा हा डॉट बॉल. जयेश पाटील मिस्टर ISPL. आज कल्याण डोंबिवली भिवंडी परिसरातील अनेक मोठमोठे खेळाडू ISPL देखील खेळताना आपल्याला पाहायला मिळाले आणि ही अभिमानास्पद गोष्ट आपल्यासाठी. कित्येक वर्ष ओळी संघाचं प्रतिनिधित्व करताना आपण जयेश पाटीलला पाहत आहोत. गेले कित्येक वर्ष सातत्याने या संघासाठी ग्रामीण क्रिकेट तो खेळलेला आहे. रिव्ह्यू ओव्हरस्टेप इट्स अ फेअर डिलिव्हरी. कारण पहिला जो लँड झालाय पाय तो महत्वाचा आहे. लँड झाल्याच्या नंतर पुढे स्किड झालेला आहे. पाय जेव्हा खर तर लँड झालाय ते पहिलं प्रथमतः पंचांनी पाहिलंय आणि त्यानंतर आपण पाहिलं तर तो थोडा स्किड झाला पुढे. पाय डॉट येतोय. लेफ्ट आर्म वेगवान प्रचंड गती आपल्याला सध्या तरी पाहायला मिळते. टॉस होतोय बॉल थेट विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. चांगला बॉल आपण पाहत आहोत. बॅक टू बॅक 3 डॉट. 82चा मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा तर डॉट बॉल रेशो तुम्हाला थोडा कमी करावा लागेल. बॉल तयार होतो पुरा एकदम. वेट केले थोडं वेळ घेतलाय. धावसंख्या मोठी बनवायची त्यामुळे कुठेतरी थोडाफार दबाव जरूर असणार आहे, पण जर इथून मात्र आपण पाहिलं तर थोडं अटॅकिंग इंटेंटनं फलंदाजी केली तर मात्र मॅचमध्ये कमबॅक होऊ शकतो. अशक्य काही नाही. क्रिकेटचा खेळ आहे. ठाण लो तो जीत और मान लो तो हार. मनापासून जो हारतो तो कधी जिंकत नाही, पण मैदानावरती जो हारतो तो पुन्हा जिंकू शकतो. त्यामुळे मनापासून हारू नका. ऑन साइडला सुंदर स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. बॅकवर्ड स्कोअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे चालला चेंडू धन करत सीमारेषेच्या बाहेर. संघर्षमय हा येतोय. शानदार चौकार. ओव्हरची झाली समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 10 धावा धावपटलावरती विदाउट एनी लॉस. 10 ऑन बोर्ड आफ्टर फर्स्ट ओव्हर. RD 440 गावदेवी ओली.
पहिल्या ओव्हरचा खेळ संपन्न झाला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 10 धावा धावपटल्यावरती 2 रनची पेनल्टी आता ऍड करतो आम्ही, लक्षात ठेवा. आणि त्यामुळे धावसंख्या धावपटल्यावरती आपल्याला पाहायला मिळतील त्या एकंदरीत 12. पेनल्टीच्या देखील धावा ऍड केल्या जातात टीमच्या टोटलमध्ये. जे पी लक्षात घ्या, 12 धावा झालेल्या आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ संपन्न झालाय. आता ओव्हर नंबर 2 लावते सुरुवात. आयुष पाटील या विकल्पाचा आता वापर केला जाईल. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून भरपूर सारे ऑनलाईन प्रेक्षक जोडले जातात. त्या तमाम ऑनलाईन व्ह्युअर्सचं आपण स्वागत करूया स्पर्धेच्या वतीनं. आतापर्यंत जवळपास 3000 अधिक प्रेक्षकांनी या स्पर्धेचा आनंद घेतलाय. क्या बात है. ये तो अभी जाके पिक्चर अभी बाकी है मेरे भाई. कारण जसे जसे पुढील संघ येतील तसे तसे मॅचेस देखील इंटरेस्टिंग आपल्याला पाहायला मिळतील. या मॅचमध्ये पूर्वार्धामध्ये जणू काही सामना खुला करण्याचा प्रयत्न केला होता. मोठी धावसंख्या धावपटलावरती बनवली गेली. साईडला टार्गेट केलंय. ओ गुड फिल्डिंग, सुपर फिल्डिंग. आउटफील्डमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. सुजित तिथे होते आणि धावसंख्या मात्र आपण पाहिली तर 2 तिकडे प्राप्त केल्या जातात. 12 होत्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर, 10 झाल्या होत्या. खरं तर 2ची पेनल्टी मिळाली, 12 झाल्या, 2 मिळाला. आता या बॉलवरती झाला धावा 14. कॉम्बॉक्स यांकडून पण आयुष पाटील. यापूर्वी केतन पाटील आपण पाहिलं. ऑनसाईडला स्विंग केलंय, बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येस इट इज बॉल बॅकवर्ड स्कोअर लेग सीमारेषा पार. पहिल्या टप्प्यावरती निघालाय. धावा मिळतील 4. चौकार. मिळाला. धावसंख्या 4 ने पुढे टोटल आता 18 वरती आपण पाहत आहोत. पाठलाग 82चा करायचा आणि 18 धावा धावपटल्यावरती लागल्या गेल्यात. 82चा पाठलाग करताना 18 लागल्यात. अजूनही या मॅच मध्ये 64 धावांची नितांत गरज. बॅटिंग करत असताना टीम RD 440 गावदेवी ओवीला. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती आपण पाहिलं तर अनेक मोठमोठ्या स्पर्धा सुरू आहेत, पण सध्याच्या घडीला या स्पर्धेचा प्रेक्षक तमाम आनंद घेत असताना आपण पाहत आहोत. ओहो, फॉलिंग स्वीप. व्हॉट अ शॉट, अनबिलिव्हेबल. काय फटका आपल्याला पाहायला मिळाला. लाजवाब हिट. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मेगा हिट सिक्सर. आयुष पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती तयार होतो. या ओव्हरमध्ये आता आक्रमण करायला सुरुवात केली आहे जॉन्टी जोशी. काय फटका आपल्याला पाहायला मिळाला. फॉलिंग स्वीप, लाजवाब. बाउंड्री लाईनच्या पलीकडे थेट हवाई यात्रा. पुढचा बॉल जॉन्टी साठी. पाठीचा हा बॉल ऑन साईडला तडाखा. फिल्डर नाही आहेत. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. फायदा उचललाय फलंदाजानं. पाठवलाय मिड विकेटच्या पलीकडे. चौकार, षटकार, पुन्हा चौकार. धावसंख्या झाले तर 28. कारण पहिल्या ओव्हरमध्ये 10 होत्या, 2 रनची पेनल्टी झाल्या 12 आणि या ओव्हरमध्ये देखील आपण पाहिलं तर चांगल्या धावा बनल्या होत्या. पण इथे मात्र आपण पाहतात विनाशक आली विपरीत बुद्धी. गरज होती का या फटक्याची. सर्व काही सुरळीत सुरू होतं, पण त्यानंतर मात्र आपण पाहत आहोत घडलेली ही चूक आणि मिळालेली विकेट. फलंदाज बाद जॉन्टी जोशी मैदानाच्या बाहेर.
धावसंख्या झाल्या त्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 28. थोडा फास्ट खेळा रिक्वेस्ट आहे प्लीज. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटल्यावरती 28 आपण पाहत आहोत. पहिल्या ओव्हरमध्ये 10, 2ची पेनल्टी, 12 झाला धावा. त्यानंतर आयुष पाटीलच्या ओव्हरमध्ये 1 षटकार, 2 चौकार, 1 डबल, 1 विकेट, 1 डॉट. धावा आल्या 16. विकेट सरकारने त्यानं भरलं. धावा झाले ते एकंदरीत 28. 1 विकेट गमावले जॉन्टी जोशीच्या स्वरूपात. नवीन बॅटर विराज मात्रे मैदानाच्या आतमध्ये झाला दाखल. चौथा मानकोली, खारबाव, त्यानंतर जे ब्राह्मणदेव भाटाळे आणि शांताराजा खारबाव या मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील. दरम्यान फटका अतिशय लाजवाब आपल्याला पाहायला मिळाला. आपली ओळख स्पष्ट करत असताना मैदानाच्या आतमध्ये जेपीच्या बॅटमध्ये आलेला दमदार चौकार. चारने पुढे टोटल आता 32 आकड्यावर. फार सुंदर हस्ताक्षर आहे मास पाटीलचं. आणि अजय आपण पाहिले तर बघा 3-4 पेन त्यांच्याकडे आहेत, मार्कर आहे. आणि या सगळ्या गोष्टींनी आपण पाहतो स्कोरिंग करतात सध्या पिंटा जोशीला देखील आपण पाहतो जे नामवंत खेळाडू आहेत. 10PL मध्ये पहिला षटकार भाऊदादा खरं तर त्यांनी मारला होता जाऊन. बॉलर तयार, लेफ्ट आर्म बॉलर. नेहमी लेफ्ट आर्म बॉलर रायटी बॅटरसाठी कुठे ना कुठे डोकेदुखी ठरतात. कारण जेव्हा पंजाच्या उजव्या बाजूने गोलंदाजीसाठी येतात ओव्हर द विकेट तेव्हा मात्र आपण पाहिलं तर अडचणी जरूर फलंदाजा नाही तसंच. कारण ऑलरेडी लेफ्ट आर्म बॉलरचा रायटीसाठी बॉल बाहेर निघत असतो आणि त्यामुळे जेव्हा उजव्या बाजूने पंजांचा येतात तेव्हा तो अजून अँगल क्रिएट होत असताना आपण पाहिलं तर तो थोडा बॉल बाहेर जात असतो. त्यामुळे अगेन्स्ट द टर्न तो फटका ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न फलंदाजा नेहमी फसताना आपण पाहतो. ओ येस इट इज. कलात्मकतेचं दुसरं नाव म्हणजे जेपी, रन मशीन ऑफ ओवली त्याला म्हटलं जातं. आणि त्याच्या बॅटमधनं हालाय हाय अँड हँडसम सिक्सर. व्हॉट अ शॉट वॉज दॅट. ब्युटिफुल शॉट. रायटी बॅटरसाठी मी सुंदर उल्लेख केला होता यापूर्वी की जो पडल्यानंतर बॉल बाहेर येतोय आणि त्यामुळे हे रिव्हर्स अस्त्र बाहेर काढत असताना बॉलला देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवण्यामध्ये यशस्वी ठरलाय. मॅच चेंज. शॉट थर्डला बॉल अडवलाय आणि तत्पूर्वी मात्र एक धाव कंप्लीट केली गेली आहे. धावफलक चाललंय पुढे. टोटल स्कोरबोर्ड वरती आता आपल्याला पाहायला मिळते ती 39. ओव्हर नंबर 3 चा खेळ सध्या सुरू मैदानाच्या आतमध्ये. आणि सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर धावसंख्येची गती वाढवण्याचा प्रयत्न जरूर केला पण तरी देखील कुठे ना कुठे गती कमी पडली मी म्हणेन. वेगानं धावा होणं गरजेचं आहे. परत यार पुन्हा एकदा विखुरलेल्या अवस्थेमध्ये क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहत आहोत. डीप मध्ये बॅकपट स्क्वेअर लेग, समोर स्क्वेअर लेग, डीप मध्ये मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ. मिस टायमिंग. भरपूर का चेंडू मध्ये जवळपास कोणताही क्षेत्ररक्षक नाही अखेर पोहोचलाय. चांगला अनुमान लावलाय आणि झेलबाच्या स्वरूपात आणखीन एक धक्का लागला. बॅटिंग करत असताना RD 440 गावदेवी ओवली टीमला 1 मोर विकेट डाऊन. बॅटर विराज मात्रे 0 धावा बनवून मैदानाच्या बाहेर. सध्या तरी या मॅच मध्ये आपण पाहिलं तर थोडं का होईना पाड्या जड होत होतं RD 440 गावदेवी ओवळीचं. पण त्यानंतर मिळवलेली विकेट केतन पाटीलच्या खात्यामधली पहिली सफलता. पहिल्या स्पेलमध्ये तो विकेटलेस राहिला पण आता मात्र सेकंड स्पेलमध्ये आल्याच्या नंतर त्याच्या खात्यामध्ये एक विकेट आपल्याला पाहायला मिळते. सेकंड ओव्हरमध्ये थोडा महागडा जरूर राहिला. गोलंदाज आपण पाहिलं तर आयुष पाटील पण त्याने एक विकेट मिळवली, ती महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आता केतन पाटीलने देखील या ओव्हरमध्ये 11 खर्च केल्याच होत्या पण तत्पूर्वी त्याने देखील विकेट मिळवले. अतुल मात्रे येतो चौथ्या क्रमांकावरती.
नवीन बॅटर मात्र मैदानामध्ये दाखल झालाय. शेवटचा बॉल कॉमेंट्री बॉक्स कडून केतन पाटील येतोय. अंतिम चेंडू रायटी बॅटरसाठी डीप मध्ये आउटफील्डला 3 फिल्डर ऑन साईडला 2 ऑफसाईड रिजन मध्ये कव्हर आणि लॉंग ऑफ तैनात आहे. शॉर्ट पॉईंट 30 सर्कलच्या आत ऑन साईडला खेळला गेला. बॅटच्या खालच्या भागावरती बॉल लागलाय. बॉटम एज आणि तत्पूर्वी मात्र आपण पाहत आहोत फेकी थोडी खराब. बॅकअप आहे सुदैवानं. धावसंख्या 2 तिकडे प्राप्त करण्याचा प्रयत्न जरूर केला होता फलंदाजांनी आणि सफल देखील राहिला. 2 धावा शेवटच्या बॉलवरती मिळाला. 3 षटकांचा खेळ दरम्यान कंप्लीट झालाय. पाटला करायचा 82 धावसंख्येचा धावफलकावरती धावा लागल्या तर एकंदरीत 41 आणि सेम आहे. अगदी आपण कॅल्क्युलेट केलं तर 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर पूर्वार्धामध्ये बॅटिंग करताना देखील आपण पाहिलं तर टीम कायरा 11 जयदुर्गा सुरई अ संघाच्या धावा 41 होत्या आणि विकेट त्यांनी गमावली होती फक्त 1. पण सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर 2 विकेट गमावले. म्हणजे मॅच बॅलन्स स्थितीमध्ये सुरू आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. 2 कॅमेऱ्यासहित स्पर्धेत थेट लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहत आहोत. युट्यूब लाईव्ह कर तर बाळूसर जेव्हापासून आलेलं आहे तेव्हापासून टेनिस क्रिकेटला एक वेगळं ग्लॅमर मिळालंय. तुम्ही सुरुवात केली होती तेव्हा मला वाटतंय शेतात क्रिकेट खेळलं जायचं. भोंग्यावरती कॉमेंट्री व्हायची. मानधनाचाही प्रश्न होता. सुरुवातीला मानधन मिळतही नव्हतं कधी कधी. पण आता बघा नवीन समालोचक जरी येऊन बसले तरी ते मोठ्या मानधनाची अपेक्षा नेहमी करत असतात. पण स्वतःमध्ये तितके स्किल्स डेव्हलप करणं देखील फार गरजेचं आहे. मी देखील समालोचन सुरू केलं. मला आठवतंय भाऊ पाटील सर आपण टायगरच्या मैदानावरती मला वाटतं भेटलो होतो. मला जास्त काही समालोचन येतही नव्हतं तेव्हा. 2020-21ची एक गोष्ट असेल मला वाटतं. पण तेव्हा या ज्येष्ठ समालोचकांनी नेहमी पाठिंबा दिला. यावेळेस ऑन साईडला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर हवाई यात्रा षटकार. ऑन साईडला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे हवाई यात्रेवरती पाठवलं. षटकार ठोकला. अनुभव एक्सपिरियन्स इज नॉट ओनली अ गुड टीचर बट इट ऑल्सो गुड फीचर. अनुभवाचा वापर करतोय सध्या जयेश पाटील. एकटा लढतोय मैदानामध्ये. 1 मॅन शो आणि 1 साइड हिरो सारखी त्याला 1 साइड बॅटिंग देखील करावी लागेल. रन मशीन त्याला म्हटलं जातं. अगदी ओली गावातून सुरू झालेला आज प्रवास महाराष्ट्रभर या खेळाडूला मिळालेली ओळख आणि त्यानंतर ISPL मध्ये देखील त्या खेळाडूला आपण पाहिलं. आज ISPL सारख्या प्लॅटफॉर्मवरती आपल्या ग्रामीण मधले जे खेळाडू गेले ते चमकले. शून्यातून सुरुवात केली. गावातलं क्रिकेट सुरुवातीला अंडरआर्म क्रिकेट त्याने तर गावासाठी क्रिकेट खेळले आणि त्यानंतर शहरी क्रिकेटकडे वळाले. खुल्या गटातले क्रिकेट आणि आता ISPL सारख्या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपण पाहत आहोत त्या खेळाडूंना खेळताना. मिस टायमिंग बॉल अवे मध्ये डाऊन दी बॉल फिल्डर ओ कॅच केली आहे. ड्रॉप. हाफ चान्स होता खरं तर. फुल मध्ये कन्वर्ट करू शकता आला नाहीये पण असे हाफ चान्स तुम्हाला कन्वर्ट करावे लागतील. जर का ही विकेट मिळाली तर मॅच पूर्णपणे कंट्रोल मध्ये येईल. कायरा 11 जयदुर्गा माता क्रिकेट संघ सुरई अच्या. पण सध्या तरी मी म्हणेन मॅच अजूनही संपली नाहीये कारण RD440 गावदेवी ओलीसाठी लढतोय. वाघ मैदानाच्या आतमध्ये नाव त्याचं जयेश पाटील. JP 2 षटकार 3 चौकार आतापर्यंत त्याच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. एकेरी दुहेरी धावा देखील चांगल्या पद्धतीने त्याने एकवटल्यात आणि त्या अनुषंगानं कुठेतरी समोरच्या संघावरती त्याने दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. फुल टॉस सोडणार नाहीये. ऑन साइडला स्वीप केलाय. घुटना टेक और JP नाम का ब्रांडेड सिक्सर देख. बॉल स्क्वेअर लेग पलीकडे बिग शॉट. मॅच बनली आहे मित्रांनो. 82 करायच्या होत्या 55 झालेल्या आहे. सामना कधीही पलटू शकतो. हा खेळ क्रिकेटचा आहे. राजाचा रंक आणि रंकाचा राजा व्हायला या खेळामध्ये वेळ लागत नाही. नेहमी असं म्हटलं जातं की सरडा जास्त रंग बदलतो पण त्याहून अधिक रंग बदलणारा तर माणूस आहे आणि त्याहून अधिक रंग कोण बदलतो तर तो खेळ क्रिकेट आहे. खेळ नाही फक्त ही तर भावना आहे जी प्रत्येकाच्या मनाशी जोडली गेलेली आहे आणि या भावनेचा जेव्हा तुम्ही आदर करताना तेव्हा तुमच्या मनाला देखील आनंद मिळतो आणि एक वेगळी ओळख या खेळपट्टीवरती आणि या क्रीडांगणावरती आणि या टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वामध्ये तुम्हाला मिळते. जी ओळख आज या टेनिस विश्वाने JPला दिली रन मशीन आणि सध्याच्या घडीला तो ती ओळख स्पष्ट करतोय. एकतर्फा फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये 3 चौकार 3 षटकारांच्या मदतीने वैयक्तिक 35 वर बॅटिंग करतोय सध्या जयेश पाटील मैदानामध्ये. ब्रँड ऑफ ओली ऑन साइडला स्विंग केलाय.
पडला, त्यानं बॉलला पाठवलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे, धडपडतोय, उठतोय, नव्यानं संघर्ष करतोय आणि धावांचा पाऊस पाडतोय. जेपी ऑन फायर. मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला बॅटर जयेश पाटील सांगतो आमचा मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात, आणि आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगात. कोणती धावसंख्या तुम्हाला विजयाची शाश्वती देऊ शकत नाही. तुम्ही किती धावा बनवा, त्या धावा तुम्हाला क्रिकेटच्या खेळामध्ये विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही. याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा सामना तुम्ही पहा. 82 बनवल्या, मनामध्ये कोणतंही टेन्शन नव्हतं, ना डोक्यावरती कोणता दबाव, पण त्यानंतर आला मैदानाच्या आतमध्ये जयेश पाटील ओवली, त्यानं केला गोलंदाजांवरती वार, चौका षटकारांचा केलाय पाऊस, आणि मॅचला पुन्हा मध्ये एकदा कंट्रोल मध्ये आणण्याचा प्रयत्न करतोय. वॉट अ मॅच, जबरदस्त सामना. उर्वरित धावा झाल्या त्या 62 करायच्या होत्या 82, चेंडू शिल्लक आहेत आता 7, आणि विजयासाठी मात्र आपण पाहिलं तर 20 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 7 चेंडू आणि 20 धावांचं हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. यही तो खेल क्रिकेट का दोस्तों, कभी धूप कभी छाव, कभी जीत कभी हार. पण त्यानंतर आपण पाहिलं ना, कुठेतरी पराभव समोर दिसत असताना, संघर्ष करत असताना विजयाचं दार जेव्हा खुलवतं ना आपल्यासाठी, तेव्हा तो वाटणारा मनाला आनंद काही वेगळाच आहे. आणि सध्याच्या घडीला विजयाचं दार उघडले तर सही जयेश पाटीलनं, पण ते ओलांडता येईल का हे पाहायचं ओली टीमला. ओ लोवा फुल टॉस कनेक्ट झाला नाहीये. जर का कनेक्ट झाला असता, मोठा फटका आला असता तर मॅचला मिळाली असती कलाटणी. पण जे होत आहे वो अच्छे के लिए होता है मेरे भाई. ओव्हरची झाली दरम्यान समाप्ती. 4 षटकांचा खेळ झालाय कंप्लीट. धावा झाल्यात 62, आणि आता शेवटचे 6 चेंडूंवर विजयासाठी 20 धावांची गरज. बिना कुछ किए जय जयकार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती. और दोस्तों याद रखिए, मैदान में कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. 6 बॉल 20 ची गरज. चांगला सामना रंगल्या मैदानामध्ये. अगदी आपण पाहिले तर छोटासा ड्रिंक्स ब्रेक घेतला जातोय, पण आता मैदानामध्ये जर आपण पाहिलं 6 बॉल 20 ची गरज आहे. चला टीम सुरेख फिल्डिंग लावून घ्या. 82 चा पाठलाग करायचा होता. आडी 444 गावदेवी ओवळीला 62 बनवल्या, ज्यामध्ये बहुमूल्य योगदान जयेश पाटीलचं आपल्याला पाहायला मिळालं. वैयक्तिक जयेश पाटीलच्या धावसंख्येचा विचार केला तर मला तरी वाटते सध्या 42 वर तो बॅटिंग करतोय. अर्धशतक झळकावेल का, आपल्या संघाला विजयाचं दार उघडून दिलंय तर सही त्यानं स्वप्न तर रंगवलंय, पण स्वप्न पूर्ती होईल का पाहायचंय. स्वप्न पाहणं फार सोपं असतं बाळू सर, पण खरं तर त्या स्वप्नांचा पाठलाग करत असताना संघर्ष करणं तेवढंच कठीण असतं. संघर्ष तर केला या मॅच मध्ये जेपी आणि टीम ओवलीनं, पण त्यांच्या संघर्षाला यश मिळेल का हे देखील पाहायचंय. मी यापूर्वी देखील उल्लेख केला ना कि क्रिकेट का ये मैदान है, बिना कुछ किए जय जयकार नहीं होती, और इस मैदान में अगर आप कोशिश करोगे ना तो आपकी कभी हार नहीं होती. जर तुम्हाला पराभव नकोय तर प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानामध्ये करावी लागते, आणि सध्याच्या घडीला ते प्रयत्न प्रचंड केले जेपीनं. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळेल का पाहायचं. दुसऱ्या बाजूला पहिल्या डावामध्ये फलंदाजांनी केलेली मेहनत वाया घालवायची नसेल तर या 20 डिफेंड कराव्या लागतील. शेवटच्या ओव्हरमध्ये संदीप पाटील, फटका अतिशय सुंदर, कव्हर ड्राईव्हचा देखना लाजवाब, नजाकत न भरलेला तंत्र शुद्ध फटका, जेपीच्या बॅटमध्ये चौकार. मात्र उर्वरित 5 चेंडू विजयासाठी 16 धावांची गरज है. अरे ना हो मुश्किल ना कोई संघर्ष तो क्या मजा है जीने में, बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब आग लगी हो सीने में. विनाशकाली विपरीत बुद्धी
फुल टॉस पाठवलाय स्क्वेअर लेगच्या पलीकडे आणि आता बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. जेपी बॅट वर करा, प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारा. अर्धशतक झळकवणारा फलंदाज, नाव त्याचं जयेश पाटील. रन मशीन ऑफ ओवली त्याला म्हटलं जातं आणि त्यानं आज ओवळी गावाला अभिमान वाटेल अशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करून दाखवली आहे. षटका ठोकलाय, अर्धशतकांचा बेतास बादशाह हा राजा आहे ओवली गावाचा आणि त्या राजाचं राजपण काल पण आज पण आणि उद्या पण हे त्यानं स्पष्ट केलंय. व्हॉट अनबिलिव्हेबल बॅटिंग बाय जेपी. हा चेक जेपी अंपायर रिव्ह्यू आहे पंच ऑनफिल्ड अंपायर रिव्ह्यू. ओके, ऑनफिल्ड अंपायरला डाऊटफुल होतं त्यामुळे त्यांनी रिव्ह्यू घेतलाय. चौकार तर आलाय पहिल्या बॉलवरती, 5 बॉल 16ची गरज होती. षटकार आलाय पण वेस्ट ऑफ फाईटच्या वर असेल तर नो, खाली असेल तर फेअर. चेक केले जाते कंट्रोल रूम मध्ये आणि पंचांचा निर्णय वेस्ट ऑफ फाईट. इट्स अ नो बॉल बीमर. त्यावरती मोहर लागली षटकाराची. काम तमाम. आता मात्र उर्वरित 5 बॉल विजयासाठी 9 धावांची गरज. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. हौसल्याने इरादे मजबूत ठेवलेत, बुलंद ठेवलेत. सध्या जेपीनं फ्री हिट बॉल, फ्री हिट बॉल हा देखील केला ड्राईव्ह. दुसरीचा प्रयत्न करेल जेपी, जरूर स्ट्राईक त्याला हवी आहे, मिळणार नाही. एका धावेवरती मानावं लागतंय समाधान. नॉन स्ट्रायकर एंड वरती आलाय. आता पाण्यातनं बाहेर काढलेल्या माशाप्रमाणे तडफडेल, कारण त्याला माहिती आहे त्याच्यामध्ये क्षमता आहे, त्याच्यामध्ये ताकद आहे, त्याच्यामध्ये शैली आहे, गुणवत्ता ठासून भरलेली आहे. पण जर का नॉन स्ट्रायकर एंड वरती उभा राहिला तर या मॅच मध्ये जय दुर्गा माता क्रिकेट संघ कायरा 11 सुरई अला कमबॅक करता येईल. 4 बॉल 8. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना, काळजाचा ठोका चुकवणारा सामना, अंगावरती स्पंदन निर्माण करणारा सामना, मैदानाच्या आतमध्ये पैसा वसूल मॅच रंगली आहे. 4 बॉल 8. हा फ्रॅकर मिस केलाय फलंदाजानं. विकेट किपर कडनं झाली मिस्टेक, मिळाली आहे धाव. 3 बॉल करायच्या धावा मैदानाच्या आतमध्ये 7. 3 बॉल 7 ची गरज. जर का हा बॉल विकेट किपरने पकडला असता तर स्ट्राईक रोटेट झाली नसती आणि जरूर कुठे ना कुठे मॅच मध्ये विजयाच्या अशा अपेक्षा राहिल्या असत्या टीम कायरा 11 जय दुर्गा माता क्रिकेट संघ सुरई साठी. पण सध्याच्या घडीला जे काय घडलं ते विसरून पुन्हा नव्यानं सुरुवात करावी लागेल. क्रिकेटचा हा खेळ भूतकाळात काय घडलंय आम्हाला माहित नाही, वर्तमान काळात माझ्या संघासाठी मला काय करायचं हे दाखवून द्यावं लागेल. 3 बॉल 7 ची गरज. बॉल तयार. ओ इट्स अ नो बॉल. लाऊड कॉल फ्रॉम अंपायर. नो बॉल आलाय. रिव्ह्यू घेतलाय. नो बॉल दिलाय पंचांनी. नो बॉल आहे पंचाने सांगितलं, पण रिव्ह्यू घेतलाय. चेक केले जाते कंट्रोल रूम मध्ये. फिल्डिंग लावून घ्या ना सुरई टीम, तुम्ही फिल्डिंग लावून घ्या प्लीज, एकत्र येऊ नका. डिसिजन आपल्यापर्यंत येईल. चेक करतात कंट्रोल रूम मध्ये एक्झॅक्टली काय घडलंय. ओव्हर स्टेपचा नो चेक करायचा आहे का. थोडं कठीण आहे आता, कारण पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी होते. येस, ओव्हर स्टेप, नो बॉल, फ्री हिट. पुन्हा एकदा आता या मॅच मध्ये 82चा पाठलाग काही कठीण नाही आमच्यासाठी सांगितलंय. जेपी न आलाय बॉल, नो. आता मिळालाय फ्री हिट. 3 बॉल 6 ची गरज होती. फ्री हिट बॉल मिडॉन मधून खेळला गेलाय. मागे धाव नाहीये.
आता 2 बॉल 6ची गरज आहे या मॅच मध्ये. वॉट अ मॅच. अटीतटीचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतदार लढत. रुकावट तो लाख आएंगी तेरे रास्ते में पर उन पर कर मात जीत की दहलीज तुझे लांगनी होगी. जर विजयाची रेखा ओलांडायची आहे ना तर समोर आलेल्या लाखो अडचणींवरती मात करावी लागेल जेपी तुला. पण दुसऱ्या बाजूला संदीप पाटील सांगतो मी काही कच्च्या गुरुचा चेला नाहीये. मी काही पराभव स्वीकारण्यासाठी या क्रीडांगणावरती उतरलो नाहीये. 2 बॉलानं 6 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. ऑन साइडला फॉलिंग स्वीप. ओ व्हॉट अ ग्रेट एफर्ट. वा भाई वा. अफलातून आउटस्टँडिंग लाजवाब. काय एफर्ट आपल्याला पाहायला मिळाले. रिव्ह्यूची मागणी केली गेली. चेक केले जाईल कंट्रोल रूम मध्ये एक्झॅक्टली सेफली बॉल अडवलाय की नाही. पण जर का हा बॉल अडवला असेल तर मला वाटतं ही न घेतलेली धाव अंगलठी येऊ शकते. कारण 2 इथे मिळाल्या असत्या. धाव घेतली नाहीये. आता जर का 2 घेतले असता तर 1 बॉल 4चं समीकरण राहिलं असतं जर का सेफ असेल तर. पण जर नाही तर मात्र या न घेतलेल्या धावा तुमच्या समोर निर्माण करतील त्या अडचणी आणि फक्त अडचणी. पण सध्याच्या घडीला तर डिसिजन आहे पेंडिंग. काहीच नाही वरती पाय हवे ना तो. चेक केलं जाते कंट्रोल रूम मध्ये. काय सामना रंगवलाय जयेश पाटीलनं. एकतर्फा डॉमिनेटिंग बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. वाघासारखा लढला मैदानाच्या आतमध्ये आणि सध्या तरी आपल्या संघाला विजयाचं स्वप्न त्याने दाखवलंय. स्वप्न पूर्ती होईल का. चेक केलं जात आहे कंट्रोल रूम मध्ये एक्झॅक्टली घडलंय काय पाहिलं जात आहे. 2 अँगल आहेत. प्रत्येक अँगलचा वापर केला जाईल. चेक केलं जाईल एक्झॅक्टली काय घडलंय ते पाहिलं जाईल दाखवलं जाईल स्क्रीनवरती. पेंडिंग बाउंड्री सेफ और नॉट. बाउंड्री सेफ. या बॉल वरती कोणती मिळाली नाही धाव. शेवटचा 1 बॉल 6 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. काय सामना रंगला. आणि बाळूसर जर काय बॉलवर चौकार आला ना तर जेपी स्वतःला मनामध्ये काय काय सांगेल ना ते कठीण आहे सांगणं. कारण 2 मिळाल्या असत्या 4ची गरज असती. जर तर सारा बाजूला शेवटचा बॉल करायचा 6. ओ पुन्हा एकदा नो बॉल. हार मानायला नाही कोणी तयार. नो बॉल येतोय पुन्हा एकदा. आणखीन एक चेंडू आलाय खराब. मैदानाच्या आतमध्ये सामना झालाय खुला. पुन्हा एकदा आता संधी निर्माण झालीये आणि पूर्णपणे मॅच पासून बाहेर आली होती. आता सध्या घडीला आडी 444 उली टीम. पण आता संधी मिळाली. संधीचं सोनं करावं लागेल. मैदानामध्ये संघर्षाला सुरुवात करावी लागेल. सामना अजून संपलेला नाहीये. 1 बॉल 5ची गरज. चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे त्यामुळे 5 धावा कंपल्सरी करावा लागतील. हर अंधेरे के बाद सवेरा आता है. जो मेहनत करता है वही मुकाम पाता है. रुकने से कुछ नहीं होता मेरे भाई. जो चलता है वही इस मैदान में जीतता है. चलना होगा, भागना होगा, दौड़ना होगा, रन बनाने होंगे इस मुकाबले में. आखिरी गेंद 5 की जरूरत. फ्री हिट बॉल. ऑन साइडला फटका चांगलाय. सामना संपलाय. मॅच फिनिश. 82 धावांचं संरक्षण करताना नाकी 9 जरूर आले. जयेश पाटील ओलीनं घाम फोडला समोरील संघाला.